Zee 24 तास एक पाऊल पुढे. नेत्यांच्या उद्योगांविषयी आपण चर्चा करतो आहोत. विनय सहस्त्रबुद्धेंकडे जाऊया. विनयजी, ब्रेकवर जाण्यापूर्वीची जी चर्चा होती त्याच्यामध्ये आता नितीन गडकरींवर आरोप होऊ लागल्यामुळे हे आरोप इतके धक्कादायक आहेत की आता रॉबर्ट वडेरांवरचे आरोप सुद्धा जितके गंभीर वाटत होते त्याचं गांभीर्य कमी झालंय असं कुमार सप्तर्षी म्हणतात. काय त्यांच्या सगळ्याच मुद्द्यांविषयी तुम्हाला म्हणायचं आहे? असे कुमार सप्तर्षींना अतिशयोक्ती अलंकाराची आवड असावी बहुधा, म्हणून त्यांनी वडरांची तुलना नितीन गडकरींशी केली. ही अत्यंत अश्लाघ्य आणि हास्यास्पद अशा प्रकारची तुलना आहे. अहो, रॉबर्ट वड्रा कुठे आणि सामाजिक जाणीवेनी राजकारणात आलेले नितीन गडकरी कुठे, यांची तुलनाच होऊ शकत नाही. गेली 25-30 वर्ष नितीन गडकरी सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये आहेत आणि तिकडे नागपूरमधल्या बँडवाल्यांमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम समाजातल्या अनेक कार्यकर्त्यांपासून ते आदिवासी समाजातल्या मुलांकरता एकल विद्यालयासारख्या एकशिक्षकी शाळा शेकडोंच्या संख्येत चालवण्यापर्यंत अनेक प्रकारची सामाजिक कामं नितीन गडकरींच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यांचे ते अनेक ट्रस्टचे देखील अध्यक्ष आहेत आणि आपल्या उद्योगाकडे ते सामाजिक उपक्रमशीलता, सामाजिक उद्योजकता या भावनेने बघत आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचे वारेमाप पैसा कमवून त्यांचं उत्पन्न त्यांनी जाहीर केलेलं आहे की जे पहिल्यांदा उत्पन्न होतं या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी तेच आजही त्यांचं उत्पन्न आहे. त्याच्यात कुठेही स्वतःची तिजोरी भरण्याकरता त्यांनी उद्योग केलेले नाहीयेत. त्यामुळे ही कशाच प्रकारची तुलना तुम्ही करता आहात? तुम्ही नितीन गडकरींच्या एकूण सार्वजनिक जीवनाकडे पहा की त्यांनी किती किती जणांना कशा पद्धतीने मदत केली आहे. अगदी सप्तर्षी उत्तर देत आहेत. विनयजी, सप्तर्षी उत्तर देत आहेत. नाही, थोडं मला संपू द्या. माझं बोलणं संपू द्या. तुमच्याकडेच येतो, तुम्ही तुमचं उत्तर पूर्ण करा. मात्र तुमच्या या पर्टिक्युलर मुद्द्यावर त्यांना बोलायचं. सप्तर्षी बोला. काय माहितीये का, विनय सहस्त्रबुद्धे फक्त नितीन गडकरींना सर्टिफिकेट देतात आणि वडेराला शिव्या देतात आणि करणी मात्र एकच आहे. याचा नाही, त्याचा अर्थ एकच आहे की हे देतील तेवढेच लोक चारित्र्यवान आहे. अरे तुम्ही चारित्र्याची लॅबोरेटरी 88 वर्ष चालवली, पण ते रोपटं लॅबोरेटरीतलं बाहेर आणलं की त्याचे प्रमोद महाजन गडकरी होतात. हे डोळ्यासमोर ना. कुठली तुमची लॅबोरेटरी यशस्वी झाली? पण आता सर्टिफिकेट देण्याचा धंदा आहे. दुसऱ्याला नावं ठेवायची आणि स्वतःच्या माणसाला सर्टिफिकेट द्यायचे. अगदी. विनयजी, पूर्ण करा. नाही, असं आहे, कुमार सप्तर्षींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचा आक्षेप जुना आहे आणि तेच उगाळून जुने झालेले आरोपच ते वारंवार करत असतात. मी त्याला फार महत्व देत नाही. त्यांच्या मनामध्ये या प्रकारची एक भावना फार प्रदीर्घ काळापासून आलेली आहे. आता ते जवळजवळ 70-75 वर्षाचे आहेत. मी त्यांचा आदर करतो, पण त्यांची ही भावना जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीने सतत विकसित झालेली आहे. मी त्याला फार महत्व देत नाही. मुद्दा मला हा म्हणायचा आहे की या ठिकाणी तुम्ही नितीन गडकरींनी केलेल्या सामाजिक उपक्रमशीलतेच्या अनेक कामांकडे पाहावं, पहिला भाग. दुसरी गोष्ट की राजकारण्यांनी उद्योग करू नये असं म्हणता येणार नाही. आज अनु आगांसारखी एक उद्योजक महिला राज्यसभेमध्ये नियुक्त झाली आहे. म्हणजे एका बाजूने उद्योगाच्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी राजकारणात यावं अशा प्रकारची तरतूद असताना राजकारणातल्या लोकांना शेवटी राजकारण किती खर्चिक झालेलं आहे, निवडणुकीचं राजकारण किती खर्चिक झालेलं आहे आपण जाणतो. आणि त्यामुळे राजकारणाची लोक कुणी नोकरी करेल, कुणी अन्य व्यवसाय करेल, कुणी शेती करेल, तसं कुणी उद्योग करेल. त्याच्यामध्ये आक्षेप असण्याचं काही कारण नाही. प्रश्न असा आहे की त्या उद्योगातून येणाऱ्या पैशाकडे एका विश्वस्ताच्या भावनेने महात्मा गांधींनी जी ट्रस्टीशिपची कल्पना मांडली तीच नितीन गडकरी मांडतात. अंत्योदयाच्या भूमिकेचा ते पुनरुच्चार करतात. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी या प्रकाराने कार्यप्रवण केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी पैसे कमावण्याकरता राजकारणाचा धंदा करू नये अशा प्रकारचं ठामपणे सांगण्याची भूमिका नितीन गडकरींनी अनेक वेळा घेतलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुमार सप्तर्षींनी या सगळ्या गोष्टींची नीट माहिती घेऊन मगच आरोप करावेत. उगाचच आपलं एका म्हणजे वडाची साल वांगे लावण्याचा काय असा उपक्रम करू नये. अगदी. याच्यावर हरीश रोगेंना बोलायचं आहे. सप्तर्षी, मी येतो तुमच्याकडे. हरीश रोगे, तुम्ही बोल. विनयजी, आपण आता म्हणालात की कुमार सप्तर्षींच्या मताला काही मी महत्व देत नाही, कारण तुम्ही दुसऱ्याच्या मताला काही महत्व देतच नाही, कारण तुम्ही तुमच्या पद्धतीने गोबेल्स टाईप प्रचार करून दुसऱ्याला बदनाम करायचा धंदा तुमचा अनेक वर्षांपासून चालू आहे. मी आपल्याला एकच उदाहरण देतो. ऐका, आता ऐकायचं. तुम्ही बोलत असताना मी ऐकत होतो. आता माझं ऐकायचं. विनयजी, आपण विद्वान आहात, तुमच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे, परंतु तुमच्यामध्ये सहनशीलता तेवढी नाहीये. तुमचा जो मुखवटा आहे तो बघण्याचा, तो म्हणून मी दाखवतो आपल्याला. मी आपल्याला एक सांगतो की काही दिवसापूर्वी आपल्या महान नेते नरेंद्र मोदी
याने एक आरोप केला होता की सोनिया गांधींच्या प्रवासावरती आणि त्यांच्या उपचारावरती 1880 कोटी खर्च झालं, त्याचं स्पष्टीकरण आलं. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की जर तो आरोप खोटा असेल तर मी माफी मागेन. अजून त्यांनी माफी मागितलेली नाही. तुमच्या भारतीय जनता पक्षाने एक कारखाना उघडलेला आहे, एक कृती गट, भ्रष्टाचारी काँग्रेसमधले शोधायचा एक कृती गट तुम्ही काढलेला आहे. आणि त्या कृती गटाने एक आरोप केला होता विनयजी सोनियाजींच्या वरती की राजीव गांधी आणि सोनिया स्पष्टीकरण मागितलेलं नव्हतं, खुलासा मागितलेला नव्हता, एक पत्र साधं लिहिलं. अडवाणींच्या मध्ये तेवढा मनाचा मोठेपणा होता आणि त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. आपण मंडळीने राजीव गांधींना सुद्धा बोफोर्सच्या नावावरती बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं राजकीय चारित्र्य हनन केलं. आणि शेवटी 22 वर्षामध्ये तुम्हाला एक साधा एवढासा सुद्धा पुरावा आणता आलेला नाही. मी आपल्याला एकच सांगेन विनयजी की अशा तऱ्हेने बदनामी करण्याचं जे राजकारण आपण सुरू केलं, अनेक लोकांना आपण वापरून घेतलं. आणि मग तुमचा चेहरा जरा बघून घ्या ना, तपासून घ्या. अहो तुम्ही तर बंगारू लक्ष्मण पासून ते येडियुरप्पापर्यंत सगळे भ्रष्टाचाराचे महामेरू पचवलेले आहेत. आणि तुमच्या काळामधला एनडीएच्या काळामधला भ्रष्टाचाराचा जर पाडा वाचायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळी चर्चा ठेवावी लागेल. मी आपल्याला एकच सांगेन या राजकारणामध्ये भ्रष्टाचार आहे, राजकारणामध्ये भ्रष्टाचारी मंडळी आहेत, यांना कसं निपटून काढायचं या दृष्टीने माझा सत्तारूढ पक्ष आणि तुमचा विरोधी पक्ष म्हणून संसदेने मध्ये कधी काहीतरी एक मार्ग शोधून काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असला पाहिजे. अहो लोकपालाच्या बाबतीमध्ये 187 उपसूचना तुम्ही मंडळीने आणल्या आणि लोकांच्या मध्ये जाता, अण्णांच्या स्टेजवरती जाता, केजरीवालच्या स्टेजवरती जाता आणि त्या ठिकाणी सांगता की काँग्रेसची मानसिकता नाहीये, काँग्रेसची इच्छा नाहीये, लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आपण केलेला आहे सुरू, काँग्रेसला बदनाम करण्याचा धंदा आपण सुरू केलेला आहे, तो पहिल्या प्रथम बंद करा. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अगदी तुमचा रोगे साहेब तुमचा मुद्दा लक्षात आलाय, सगळ्याच पाहुण्यांच्या तो लक्षात आलेला आहे. अशोक वानखडेंकडे आपण जाऊया. वानखडेजी, ज्या प्रकारे दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर आता आरोप व्हायला लागलेले आहेत त्याच्यामुळे एकतर अगोदरचे आरोप विस्मृतीत जात आहेत, याची चर्चा तर आपण याच्या अगोदरच्या कार्यक्रमांमधून सुद्धा केलेली होती. मात्र सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, गडकरींवर आरोप होत आहेत, याच्या मागच्या आठवड्यामध्ये काँग्रेसवर आरोप झालेले होते, याच्यामुळे जो एक राजकीय पर्याय असण्याची अपेक्षा होती, दुसरा राजकीय पर्याय असण्याची अपेक्षा होती, त्याबद्दल जरी हा पहिला आरोप असला भाजपवरचा मोठा सध्याच्या काळातला, तरी सुद्धा विरोधी पक्ष एक मजबूत सत्तेत येईल आणि स्थिर सरकार पुढच्या याच्यामध्ये येईल किंवा एक दुसरा ऑप्शन लोकांना मिळेल, ही अपेक्षा पण आता संपत चालली आहे किंवा संपत जाण्याची सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतं? हे पर्याय काय देणार हो? जवळजवळ डझनभर पंतप्रधान पदाचे त्यांच्याकडे उमेदवार आहेत. एक मिनिट. काय आहे जोशी, सर्वात जो मोठा प्रश्न आहे तो हा की नेत्यांनी उद्योग करावे की नाही करावे. हो, कुठल्याही राजकारण्यांनी किंवा नेत्यांनी उद्योग करू शकतात, त्यांनी धंदा करावा, ज्यांना जो काही व्यवसाय करायचा तो करायचा, पण राजकारणाचं व्यावसायीकरण नाही करायचं. काय होतं, एक व्यवसायी राजकारणात उतरला की तो राजकारणाचं व्यावसायीकरण करायला सुरू करतो. आणि आता सहस्त्रबुद्धे जे बोलले, म्हणजे सहस्त्रबुद्धेंबद्दल मला फार आदर आहे, पण मला असं वाटलं नव्हतं की ते असं म्हणतील की गडकरींनी फार सामाजिक सेवा केली, 25 वर्ष समाजासाठी खपून घेतलं म्हणून त्याला हा अधिकार आहे. म्हणजे वाल्यांनी पाप करून रामायण लिहिलं तर तो वाल्मिकी झाला. इथे काय, रामायण लिहिल्यावर वाल्या होता येत नाही, आणि हा असा उलटा प्रकार आहे. आता ते म्हणतात की IRBचं जर तुम्ही ते मुवमेंट पाहिलं तर तो म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ठेके घ्यायचा. हे गडकरी जेव्हा मंत्री झाले PWDचे, त्याचे सगळे PWDचे कामं सुरू झाले. गडकरी नॅशनल हायवे अथॉरिटीचे चेअरमन, त्याचे कमिटीचे चेअरमन होतात, तो नॅशनल हायवे अथॉरिटीचे कामं घ्यायला सुरू करतात. त्यानंतर गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होतात, मग तो कर्नाटक, गुजरात, पंजाब जिथे जिथे भाजपचे सरकार आहेत किंवा भाजपाचं पार्टनरशिप आहे तिथे तर कामं करायला सुरू होतात. त्यामुळे होऊ शकतं, मी असं म्हणत नाही की RBI मध्ये कुवत नाही, त्यांनी कामं आपल्या मेरिटवर घेतली असावी, पण लोकांना संशय घ्यायला जागा आहे. आणि अशा वेळेला संशय घ्यायला जेव्हा जागा, तेव्हा समोर त्यांनी म्हटलं ठीक आहे माझी इन्क्वायरी करा, पण त्यानंतर जे स्टेटमेंट सगळ्या पार्टीकडनं येतं की काँग्रेस बदनाम करण्यासाठी काय करणार, हे प्रत्येकच पॉलिटिकल पार्टीच्या जर नेत्यांच्या धंद्यांना जर पाहिलं तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील. प्रत्येकाने उपयोग केलेला आहे. आणि त्यामुळे गडकरींनी जर हे म्हणणं की माझ्या ड्रायव्हरला मी डायरेक्टर बनवून एक सोशल रिफॉर्म्स घडवतो, तो रिफॉर्म नाही आहे. मग गडकरी कॅनडामध्ये सुट्टी घ्यायला जातात, मग ड्रायव्हरला का नाही पाठवलाय का कंपनीचा डायरेक्टर म्हणून? तो आजही गाडी चालवतो.
हे ह्या सगळ्या गोष्टी आता इन्क्वायरी ऑर्डर झालेली आहे आणि हळूहळू जेव्हा बाहेर येईल तेव्हा सगळं कळेल की हे पैसा आला कुठनं. ह्या ज्या तथाकथित ज्या खोका कंपनी, आता जे प्रकाशजी म्हणाले, या खोका कंपनी किती आहेत आणि ह्या खोक्या कंपनीमधच्या पाठीमागे सगळे चेहरे कुठले आहेत हे जेव्हा बाहेर येतील तेव्हा सगळं चित्र समोर येईल. अगदी ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. याच्यावर उपाय काय? अगदी विनयजी मी येतो तुमच्याकडे. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. तुमच्या आधी 2 विरोधामध्ये तुमच्या मुद्द्याला किंबहुना 3 जण बोललेले आहेत विरोधामध्ये. याचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्याकडे येणारे ब्रेक नंतर एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.